नमस्कार, मी माधुरी वैद्य. पाकिस्तान आतंकवादींना पोसतो आणि मग हे जगभर जाऊन आतंक पसरवतात. भारत हे शेजारी राष्ट्र असल्यामुळे भारताला त्याचा विशेष करून त्रास होतो आणि त्यामुळेच भारत सरकारने त्या बाबतीत काही ठोस निर्णय घेतलेले आहेत आणि ते योग्य आहेत हे जगाला समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे हे जगाला समजलं पाहिजे. या दृष्टीने सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ आज जगभरच्या अनेक देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका कशी योग्य आहे हे सांगणार आहेत. खरं तर यामध्ये 3 खासदार आणखीन हवे होते, कारण एक जण आहेत ते विचारत होते की डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत, त्यांना मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणी दिला. तर या खासदारांना जर पाठवलं असतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे, तर त्यांनी निश्चितपणे ट्रम्प यांना भारताची माफी मागायला लावली असती आणि त्यामुळे भारताची शान वाढली असती, नाही का. दुसरे 2 जण आहेत ते तर भारताची भूमिका मांडणं शक्यच नाही आहे, पण त्यातले एक जण वारंवार विचारत आहेत की ऑपरेशन सिंदूरमध्ये किती विमानं नष्ट झाली भारताची आणि त्यामुळे भारताची किती हानी झाली हे मोदी सरकारने जनतेला सांगितलं पाहिजे. आणि त्याआधी त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत जी भारत विरोधी आहेत आणि ती असा आभास निर्माण करतात की भारतीय जनता ही भारत सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवावं, कारण याच वक्तव्याचा पाकिस्तान सरकारने भरपूर उपयोग करून जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतीय जनता ही भारत सरकारच्या विरोधात आहे. अर्थात हा आभास आहे, पण या दोघांचाही पाकिस्तान सरकारने गौरव केला असता. इथे तर त्यांना कोणी विचारत नाही. आणि शिवाय भारताची किती विमानं नष्ट झाली, भारताची किती हानी झाली याचा लेखाजोखासुद्धा त्यांना मिळाला असता. असो, शिष्टमंडळातल्या 3 चेहऱ्यापैकी शशी थरूर यांनी युनायटेड नेशन्समध्ये बरीच वर्ष काम केलं आहे. अंडर सेक्रेटरी जनरल म्हणूनही काम पाहिलं आहे. अवघ्या 22व्या वर्षी त्यांना एक्सटर्नल अफेअर्स अँड रिलेशन्समध्ये डॉक्टरेट मिळाली आहे फ्लेचर स्कूलमधनं. त्याशिवाय एक्सटर्नल अफेअर्स कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांना ग्लोबल लीडर इन नियर फ्युचर म्हणून सन्मानित सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे हा जगाला परिचित असणारा चेहरा आहे आणि म्हणूनच ते आपली बाजू म्हणजे भारताची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतील. दुसरे आहेत असदुद्दीन ओवैसी. हे लंडनमधनं बॅरिस्टर ही पदवी घेऊन आलेले आहेत आणि 2014 आणि 2022 या दोन्ही वर्षांमध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. वक्फ बिल दुरुस्ती चर्चेमध्ये त्यांनी परखडपणे सरकारविरोधात आपली बाजू मांडली. अर्थात ती चुकीची होती असं म्हणायला हरकत नाही, कारण कायदा तर नंतर पास झालाच, पण ते इतक्या कडवटपणे सरकारच्या विरोधात बोलत होते आणि कायदा पास झाल्यावर तर त्यांनी भर संसदेत वक्फ बिल दुरुस्तीची कॉपी फाडून टाकली. पण पहलगाममध्ये जेव्हा 26 हिंदू पुरुषांना ठार मारण्यात आलं, पाकिस्तान आतंकवादींनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं, तेव्हा ते पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा तितक्याच आवेगाने बोलत राहिले. ऑपरेशन सिंदूर
ची त्यांनी वारंवार प्रशंसा केली. असे असदुद्दीन ओवैसी हे जाणार आहेत, भारताची बाजू मांडणार आहेत. आणि तिसऱ्या सुप्रियाताई सुळे यांना नुकतंच 2025मध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणजे त्यांना संसद रत्न देण्यात आलेलं आहे. आणि त्यासुद्धा एखादी बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे निश्चितच जगाला भारताने जे केलं ते अत्यंत बरोबर होतं आणि त्या बाबतीतला यापुढचाही निर्णय जो आहे तोही अत्यंत योग्य आहे हे जगाला समजेल. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.